आता छोले भटुरे खाण्यासाठी हॉटेलला जायची अजिबात गरज नाही. तीच चव तुम्हाला घरी भेटेल. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्ही भटुरा बघा कसला टम्म फुगला आहे आणि याची परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. इथे आपण जे छोले बनवले आहे यामध्ये कोणतंही वाटण घातलं नाही आहे, तरीसुद्धा याची ग्रेव्ही बघा काय मस्त अशी झाली आहे. आणि खरं सांगू ना तर भटुऱ्यासोबत अशीच ग्रेव्ही पाहिजे, तरच छोले भटुरे खाण्याची एक मजाच वेगळी आहे. तर आज इथे 5 ते 6 जणांसाठी अगदी योग्य प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांसाठी मस्त असं छोले भटुरेचा बेत एकदा तरी करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. सकाळी जर तुम्हाला छोले बनवायचे आहेत तर रात्रभर हे छोले एक दिवस आधी पाण्यात छान भिजत घालायचे आणि मस्त असे भिजले जातात. आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे छान भिजवलेले छोले काढून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं. तर पाणी किती घालायचं? छोले पाण्यामध्ये बुडून वरती 1.5 ते 2 इंच येईल इतकं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 लहान इंच दालचिनीचा तुकडा घालायचा. झाकण लावून आपल्याला मंद आचेवर एक 5 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत. चला आता इथे छोले होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर भटुरे बनवण्यासाठी इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 कप मैदा घेणार आहे आणि त्याच कपने 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर फक्त मैद्याचे बनवायचे असेल भटुरे तर तुम्ही 3 कप मैदा घेऊ शकतात. तर हे जे प्रमाण आहे हे 5 ते 6 जणांसाठी आहे. पण खरं सांगू तर गव्हाचं पीठ जरी यामध्ये घातलं तरी चवीमध्ये कुठेही बदल होत नाही. तर 2 कप मैदा असेल तर 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. आपल्याला इथे पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. 1 पळी तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक 4 मोठे चमचे दही घालायचं आहे. आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी साधंच पाणी वापरलं आहे. थोडंसं पाणी घालून मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर जसं आपण चपातीला पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ मळायचं. खूप जास्त घट्ट मळायचं नाही. यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे जेव्हा आपण पीठ मळतो ना तेव्हा रवा यामध्ये छान भिजला जातो आणि आपलं जे भटुरेचं पीठ आहे ना हे हलकंसं घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला अगदी चपातीच्या पिठासारखंच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. तर बघा परफेक्ट असं इथे भटुरेचं पीठ मस्त मळून झालं आहे. आता यावर थोडंसं तेल आपण सोडून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने हे सर्व छान एकजीव करायचं आहे. म्हणजे तेल मस्त लावून घ्यायचं आहे. आता याचा एक व्यवस्थित गोळा करायचा आणि झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला आपण ठेवून देणार आहोत. तर इथे भटुरेचं पीठ 20 मिनिटासाठी बाजूला आपण ठेवत आहोत. तोपर्यंत छोलेची पुढची तयारी करून घेणार आहोत. तर इथे फोडणीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटोचं वाटण करायचं आहे. पाव किलो छोलेसाठी 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि इथे मी 1 मोठा टोमॅटो आणि 2 अगदी छोटे घेतले आहेत. जर तुमच्याकडे मोठे दोन्ही टोमॅटो असेल तर फक्त 2 टोमॅटो घ्या. आणि इथे मी 1 इंच अद्रक घेतलं आहे. 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं. तर इथे 5 शिट्ट्यांमध्ये छोले अगदी परफेक्ट बघा शिजले आहेत. आता 1 ते 2 दाणे फक्त हातावर थोडेसे प्रेस करून बघा असे मऊसूत झाले म्हणजे छोले अगदी आपले व्यवस्थित शिजले आहेत. 2 पळीभर छोले मी बाजूला काढणार आहे आणि हे का काढले आहेत हे पुढे तुम्हाला समजेलच. तर चला आता पुढची जी तयारी आहे ते करून घेऊया. तर इथे कढईमध्ये 4 ते 5 पळी तेल घातलं आहे. आता यामध्ये एक आपल्याला मोठा चमचा जिरा घालायचा आहे. 1 ते 2 पानं तेजपत्ता आणि 1 मी मिरची घातली आहे. त्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा. आता हे सर्व छान परतून घ्यायचं. गॅसची जी आच आहे मंद ते मध्यम ठेवा आणि तुम्हाला हे सतत हलवत राहायचं आहे. जर यावर तुम्ही झाकण ठेवलं तर अधूनमधून हलवत राहा, कारण आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाही. तर आपण जे मोठे 2 चमचे छोले बाजूला काढले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं फक्त पाणी घाला म्हणजे मस्त हे बारीक होतात. तर इथे आपण कोणतंही खोबऱ्याचं वाटण न घालता ही ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ही जी ग्रेव्ही आहे ना याला दाटसरपणा या छोलेमुळेच येतो. तर बघा इथे थोडंसं पाणी घातलं आहे आणि मस्त हे बारीक करून घेणार. तर इथे 5 ते 6 मिनिटांमध्ये कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी होती त्याला बघा मस्त असं तेल सुटलं आहे. अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहे कारण यामुळे छान अशी चव येते. आता इथे अगदी बेसिक मसाले घेतले आहेत. 1 मोठा चमचा लाल तिखट, 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर. हे जे घेतलेले मसाले आहेत ते स्क्रीनवर सुद्धा मी दिले आहेत की मी किती घेतले आहेत.
ते यामध्ये घालून घ्यायचं आणि साधारण मिनिटभर मस्त असं परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण जे छोले बाजूला काढले होते ते बघा मस्त बारीक करून घेतले आहेत, ते सर्व यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर खोबऱ्याचं वाटण न घालता अशा पद्धतीमध्ये नक्की तुम्ही एकदा छोले करून बघा. तर इथे आपण जे छोले बाजूला काढले होते तेच बारीक करून यामध्ये घातले आहेत आणि यामुळे खरं सांगू मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. आता मिनिटभर सर्व छान परतून झालं की यामध्ये फक्त अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे आणि अजून मिनिटभर हे सर्व चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे शिजवलेले छोले होते ते यामध्ये सर्व मी घालून घेत आहे. आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं. मी यामध्ये पाणी अजिबात ॲड करणार नाही, कारण जितकं पाणी आहे यामध्ये अजून 8 ते 10 मिनिटं छोले चांगले शिजणार आणि याला मस्त दाटसरपणा येणार. एक उकळी आली की यामध्ये एक मोठा चमचा कसुरी मेथी हातावर अशा प्रकारे बारीक करून घालायची. सर्व चांगलं एकजीव करायचं आणि झाकण ठेवून अजून 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर हे छोले आपण चांगले शिजवणार आहोत. म्हणजे जी ग्रेव्ही आहे याला मस्त असं एक दाटसरपणा येतो. साधारण एक 10 मिनिटं मंद आचेवर मी ते झाकण ठेवून शिजवल्यानंतर जी ग्रेव्ही आहे याला मस्त असं एक दाटसरपणा आला आहे. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि इथे आपले ढाबा स्टाईल परफेक्ट छोले तयार झाले आहे. चला छोले तर बनले आहेत. आता भटुरे कसे बनवायचे हे पुढे पाहून घेऊया. 20 मिनिटासाठी पीठ छान मुरायला ठेवलं होतं आणि रवा घातल्यामुळे अगदी व्यवस्थित असा भिजला आहे. तर बघा अगदी परफेक्ट असं इथे आपलं भटुरेचं पीठ तयार झालं आहे. आता लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेतला आहे, कारण की जे भटुरे असतात ना ते थोडेसे जाडच असतात. आता इथे लाटताना मी थोडासा फक्त मैदा इथे घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसतं तेल थोडंसं लावून सुद्धा लाटू शकतात. भटुरे कधीही थोडेसे जाड असतात, म्हणजे साधारण आपण जशी पुरी लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाडी जास्त ठेवायची. तर तुम्हाला हवंय त्या आकारामध्ये तुम्ही हा लाटून घेऊ शकता. तर बघा मस्त असं गोल आकारामध्ये मी इथे भटुरा पहिला लाटून घेतला आहे आणि जाडी थोडी जास्तच ठेवली आहे. चला आता तेल अगदी मस्त गरम झालं आहे. भटुरा तेलामध्ये सोडून घेऊया. तेलामध्ये सोडल्यावर लगेच दुसऱ्या बाजूने ह्याला उलटवून घ्यायचं नाही. तर बघा झाराने असं तेलामध्ये थोडासा डीप केला की अगदी मस्त असा टम्म फुगतो. आता भटुरे असू दे किंवा पुरी असू दे, मोठ्या आचेवरच छान असे भाजून घ्यायचे आहे. तर बघा मस्त असा टम्म इथे आपला भटुरा तयार झाला आहे आणि अगदी छान अशा सोनेरी रंगावर हा आपण तळून घेणार आहोत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. या पद्धतीमध्ये भटुरे केले तर वरून अगदी मस्त खुसखुशीत आणि आतून अगदी छान मऊसूद होतात. तर चला पहिला भटुरा छान तळून झाला आहे. याच पद्धतीमध्ये दुसरा सुद्धा भटुरा तुम्हाला तळून दाखवते. तर मी बनवलेले सर्व भटुरे अगदी मस्त असे टम्म फुगले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. अगदी हॉटेलची चव तुम्हाला घरीच भेटेल. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.